जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. आपण बघायचं आहे श्री मातांना नेहमीप्रमाणे ध्यानाला बसण्यापूर्वी. श्री मातांच्या समोर आपण बसलेलो आहे. आदिशक्तींच्या समोर आपण बसलेलो आहे. याचं भान आपण ठेवायचं. आपण श्री मातांना बघायचंय. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. आपल्या डोक्यातले विचार आपण सगळे काढून टाकायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं मस्तक शांत झालं पाहिजे. श्री मातांना बघत बघत शांत राहायचंय आपण. शांत व्हायचंय. आपलं हृदय पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे आपल्याला. कुठली अटॅचमेंट आपण आपल्या हृदयामध्ये ठेवायची नाही. कुणाही विषयी क्रोध, ईर्ष्या, अहंकार आपल्या हृदयामध्ये ठेवायचा नाही. सगळं काढून टाकायचं. स्वच्छ करायचं हृदय. आपण श्रीमातांच्या बरोबर हृदयातून बोलायचंय. हृदयातून आपल्या भावना आपण व्यक्त करायच्या आहेत श्रीमातांच्या चरणाशी. आपण श्रीमातांच्या समोर बसलोय तर आपण श्रीमातांच्या बरोबर बोलून घ्यायचं. अगोदर आपल्या मनात काय, आपल्या हृदयात काय, आपल्या डोक्यामध्ये काय, ते सगळं आपण श्रीमातांच्या चरणाशी समर्पित करायचं. म्हणजे बोलायचं. समर्पण याचा अर्थ असा आहे की आपण श्रीमातांशी बोलायचं आहे. आपली कुठलीही समस्या असेल ती आपण श्रीमातांना सांगायची आहे. ती समर्पित करायची आहे. कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कुठल्याही अडचणी असू देत, आपण श्रीमातांना सांगायचं आहे. आपल्या आईला जसं आपण सांगतो की घरातलं मोठं कोण आहे त्यांना आपण सांगतो, तसं आपल्या घरामध्ये श्रीमाताजीच आहेत. आपल्या प्रमुख श्रीमाताजीच आहेत. तर आपण त्यांच्या कानावरती या सर्व गोष्टी घालायच्या आहेत. ज्या काय आपल्याला समस्या उद्भवत आहेत त्या सर्व समस्या आपण श्रीमातांच्या चरणाशी ठेवायच्या आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. एखादी समस्या विचारल्यानंतर आपण श्रीमातांच्यावर बोलत असताना विचारून झाल्याबरोबर लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. म्हणजे व्हायब्रेशन्स कशा येतात तेही बघायचंय आपल्याला. आपण आपलं बघायचं, दुसऱ्याचं बघायचं नाही. आपण स्वतःच बघायचं. स्वतःच्या चक्रांच्या विषयी बघायचं, स्वतःच्या नाड्यांच्या विषयी, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीच्या विषयी बघायचं आपण.
ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या आपण श्री माताजींना समर्पित करायच्या. ज्या नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण जास्त विचार करायचा नाही. श्री मातांनी आपल्याला जे चैतन्य दिलेलं आहे त्याला मूल्य नाही आहे, अमूल आहे, ते अनमोल आहे, त्याला मोल नाही. म्हणून या व्हायब्रेशन्स आपण बघत असताना अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी सुद्धा बघायचं काय कारण नाही. बघायचं कारण श्री माताजी आहेत. व्हायब्रेशन्स म्हणजे श्री माताजी आहेत, प्रत्यक्ष परमेश्वर आहे. एखादी गोष्ट करत असताना आपण प्रत्येक गोष्ट आपण त्या चैतन्याला विचारूनच जर करू लागलो तर ते चैतन्य आपण किती निम्न स्तराला नेतो याचं ते उदाहरण आहे. आपला सहजयोग हा भव्य आणि दिव्य आहे, अति उच्च कोटीतला आहे. तो असा खालच्या लेवलचा नाही आहे. सहजयोग फार उच्च स्थितीचा आहे. परमेश्वर आपण आत्म्याला जाणतो, त्याची जाणीव घेतो, चैतन्य आपल्याला समजलेलं आहे. मग ते कुठल्या पद्धतीनं वापरायचं याची सुबुद्धी आपल्याला असली पाहिजे. कुठल्याही स्तराला जाऊन आपण व्हायब्रेशन्स बघू शकत नाही. कुठल्या गोष्टीच्या व्हायब्रेशन्स बघायच्या, कुठल्या गोष्टीच्या बघायच्या नाहीत हे आपण स्वतः ठरवायचं. आपण स्वतः योगी आहे, साधक आहे. आपण आपल्या आईला आपण किती त्रास द्यायचा किंवा किती द्यायचा नाही हे आपण ठरवायचं. ही सुबुद्धी आपल्याला कधी येईल तर आपल्यातील गणेश तत्व जागृत असेल तेव्हाच येईल. त्यावेळेला आपल्या असं लक्षात येईल गणेश तत्व जागृत झाल्यानंतर की बाबा आपण व्हायब्रेशन्स तरी कशाच्या बघायच्या आहेत, ज्या भौतिकतेतल्या गोष्टीच्या, ज्या नष्ट होणाऱ्या गोष्टीच्या बघायच्या का श्रीमाताजीने आपल्याला जे चैतन्य दिलेलं आहे ते कशासाठी दिलेलं आहे, त्याचा उपयोग काय करायचा आहे आपल्याला, आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचा आहे का भौतिकतेतल्या प्रपंचातल्या गोष्टी सोडवण्यासाठी करायच्या आहेत, हे आपण ठरवायचं आहे. हे आपल्याला दुसरं कुणीही सांगणार नाही, हे स्वतः ठरवायचं आहे. आपण जज करायचं आहे की ज्या व्हायब्रेशन श्रीमाताजी आपल्याला देत आहेत त्या अति उच्च कोटीच्या आहेत. श्रीमाताने एका ठिकाणी सांगितले की माझ्या शक्तीचंच दर्शन आपण करावं, तेच खूप आहे, पुष्कळ आहे. शक्तीचं दर्शन करायचं म्हणजे काय करायचं आहे तर चैतन्याचं दर्शन करायचं आहे. हे व्हायब्रेशन्स म्हणजे साक्षात श्री गणेश आहेत, साक्षात श्री शिवजी आहेत, साक्षात आदिशक्ती आहेत. सर्व देवी देवता या चैतन्यामध्ये विराजमान झालेले आहेत, लक्षात घ्यायचं आपण. आणि हे चैतन्य आपल्या हाताला लागतंय याचा अर्थ असा आहे की आपण कुठेतरी पुण्याई केलेली आहे, पूर्व पुण्याई आपली जबरदस्त आहे. म्हणून कुठेतरी आपल्या हाताला हे चैतन्य येतंय, जाणवतंय. मग ही जाणीव आपण अशीच वाढवायची असेल तर ध्यानाची गहनता आपल्याला प्राप्त केली पाहिजे. ध्यानाची गहनता प्राप्त केल्यानंतर ज्या आपल्या देवी देवता चक्रावरती बसलेल्या आहेत त्याही जागृत पाहिजेत. आणि त्या जागृत झाल्यानंतर त्यांचे गुण आमच्यामध्ये आले पाहिजेत. ते गुण आल्यानंतर आपण व्हायब्रेशन्स कुणाच्या बघायच्या, कुणाच्या नाही बघायच्या, कशाच्या बघायच्या आणि कशाच्या बघायच्या नाहीत हे आपल्याला स्वतः ठरवायचं आहे. आपण स्वतःच बघायचं आहे. भौतिकतेतल्या गोष्टीच्या बघून हे चैतन्य आपण वाया घालवायचं आहे का आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी बघायचे आहे हे आपण ठरवायचं आहे. म्हणून चैतन्य बघत असताना पण कशाच्या बघायच्या, कशाच्या नाहीत हे साधकाला समजलं पाहिजे. तो साधक सुज्ञ असायला पाहिजे. म्हणजे त्याच्यातील गणेश तत्व जागृत झालं तर त्याच्या लक्षात येईल की बाबा खरोखरच श्रीमाताईने जे अनमोल ठेवा आपल्याला दिलेला आहे हा चैतन्याचा, तो कशा पद्धतीने वापरावा, ती सुबुद्धी, ती सद विवेक बुद्धी आपल्याला येते, ते श्रीमाताजीच देतात आपल्याला. म्हणून आपण असं लक्षात घ्यायचं की सुरुवातीला आपल्यातील गणेश तत्व जागृत होणं आवश्यक आहे. त्याच्यावरतीच सर्व सहजयोग अवलंबून आहे.
मग हे कसं करायचं, काय करायचं, हे आपल्याला श्री माताजी शिकवतील. श्री मातांच्याकडे बघत बघत हळूहळू आपले डोळे बंद करायचे, आपण लक्ष परम चैतन्यावरती ठेवायचं. दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती जे चैतन्य श्री माताजी द्यायला लागलेले आहेत ते आपण खेचून घ्यायचं आहे, शोषून घ्यायचे आहेत. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवायचा नाही, भौतिकतेतला. श्री माताजींनी आपल्याला आत्मसाक्षात्कार दिलेला आहे, म्हणजे आपण पूर्णपणे संन्यासी झालो आहोत, हे पक्क लक्षात ठेवायचं आधी. तरी पण आपल्याला हा प्रपंच पार पाडायचा आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. म्हणून श्री माताजींनी आपल्याला चैतन्याचं वरदान दिलेलं आहे, बाकी कोणाला दिलेलं नाही, फक्त सहजयोग्यानं दिलेलं आहे. देवी देवतांना पण देखील चैतन्याचा प्रसाद किंवा आशीर्वाद दिलेला नाही, फक्त तो सहजयोग्यानं दिलेला आहे. कारण देवी देवताच चैतन्यामध्ये विलीन आहेत आणि ते चैतन्य आपल्याला जाणवतं, कारण हाताच्या बोटावरती त्या देवता जागृत झाल्याबरोबरच चैतन्य व्हायला लागतं आणि ते चैतन्य शोषून घेतात. जसं प्रत्येक बोटावरती देखील देवता बसलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. अंगठ्यावरती स्वादिष्ठान चक्रावरती ब्रह्मदेव सरस्वती आहेत. त्यानंतर अंगठ्याजवळच्या विशुद्धी चक्राच्या बोटावरती श्रीकृष्ण बसलेले आहेत. त्यानंतर मधल्या बोटावरती लक्ष्मीनारायण बसलेले आहेत. आज्ञाचक्राच्या बोटावरती साक्षात येशू ख्रिस्त बसलेले आहेत आणि हृदय चक्राच्या बोटावरती शिव पार्वती बसलेले आहेत. हे आपल्याला चांगलं माहिती आहे. म्हणून आपल्याला बोटातून चैतन्य शोषून घेता येतं, कारण त्या देवता जागृत आहेत. हे सोपं काम नाही आहे, आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आत्मसाक्षात्काराची किंमत आपल्याला लक्षात येत नाही लवकर. हे चैतन्य आपल्याला सहजासहजी प्राप्त झाल्यामुळे त्याची किंमत कळत नाही, समजत नाही. ते कसं वापरावं, कसं ते जतन करून ठेवावं, हा ठेवा कसा आपण अनमोल ठेवा म्हणतो त्याला, श्री मातांनी दिलेला तो कसा जतन करावा, हे फक्त सहजयोग्यानंच कळावं, जागृत सहजयोग्यानं. याला सुज्ञ बुद्धी पाहिजे, याला सुबुद्धी पाहिजे, याला अबोधिता पाहिजे आणि पवित्रता पाहिजे. मगच कळेल हा चैतन्य कसा आपण जपून ठेवायचा आहे आणि तो इतर साधकांच्या साठी तो कसा प्रसाद म्हणून वापरायचा आहे. परत ते श्रीमातांच्याकडून कसं मिळवायचं आणि कसं ते इतर साधकांना, योग्य साधकांना द्यायचं आहे, हे ज्याला समजलं तोच खऱ्या अर्थानं वाढत वाढत जातो. नाहीतर बाकीच्यांची मग प्रगती होत नाही, ती एका बाजूला जातात, डावीकडे तर नाहीतर उजवीकडे तरी. चैतन्याचा वापर कसा करावा हे ज्याला समजलं नाही तो वाहत वाहत जातो आणि संपून जातो एक दिवस. त्याला कळतच नाही नेमकं काय केलं पाहिजे. याच्यामध्ये देखील संतुलन फार महत्वाचं आहे, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. जे चैतन्य आपल्याला हाताच्या बोटातून येते ते आपण शोषून घेतोय. शोषून घेतलेलं चैतन्य मनगटापासून हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचंय आपल्याला, एकसारखं शोषून घ्यायचंय. लक्ष परम चैतन्यावरती आपलं, त्याच्याशी आपण एकरूप झालोय. किती महान गोष्ट आहे, किती अनमोल गोष्ट आहे की आपण त्या चैतन्याशी एकरूप होतो. आत्मसाक्षात्काराच्या अगोदर आपल्याला ही जाणीव होत नव्हती, परंतु साक्षात्कार झाल्यानंतर श्रीमातांनी ही जाणीव करून दिली, म्हणजे काहीतरी विशेष आपल्यामध्ये घडलेला आहे. पण भ्रांती असल्यामुळे आपण त्यामध्ये मायेत अडकतो आपण, आणि मायेत अडकल्यामुळे चैतन्याचं महत्व आपल्याला कधीही समजत नाही, कळतच नाही. हे समजावं म्हणून आपण कायम भानावरती असायला पाहिजे. भान पाहिजे आपल्याला की आपण कुठल्या क्षणी काय बोललं पाहिजे, कुठल्या क्षणी ग बसायचंय, कुठल्या क्षणी बोलायचंय,
कुठल्या क्षणी व्हायब्रेशन्स घ्यायचे आहेत, कुठल्या क्षणाला व्हायब्रेशन्स द्यायचे आहेत, हे ज्याला समजलेलं आहे तो खरा सहयोगी म्हणायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये सुज्ञता असते. नसानसामध्ये सुज्ञता भरली पाहिजे. आपल्या आतमध्ये संयम आपल्यामध्ये पाहिजे, क्षमाशीलता पाहिजे, सहनशीलता पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्यामध्ये असतील तरच कळतं चैतन्याचा वापर कसा करायचा ते. हे शिवतत्व आहे. शिवतत्व जागृत झाल्याशिवाय आपल्याला समजत नाही ही चैतन्याची भाषा, आणि ते कशा पद्धतीने वापरायचंय, कुणाला द्यायचंय, कुणाला कशा पद्धतीने वाटप करायचंय हा प्रसाद, ही कळणं आवश्यक आहे. आता आपला उजव्या हाताचा तळवा मध्य नाभीवरती ठेवायचा. आपल्या उजव्या हाताचा तळवा मध्य नाभी चक्रावर ठेवायचा आहे. डाव्या हातातून आपण चैतन्य शोषून घेते आणि उजव्या हाताद्वारे तळव्यातून आपण ते चैतन्य नाभी चक्राला द्यायचे, अशी इच्छा करायची. श्री माताजी, आपण साक्षात श्री लक्ष्मी नारायण आहात. आपल्या परमकृपेमध्ये आमच्यातील लक्ष्मी तत्व जागृत करा. डाव्या हातातून चैतन्य घेतोय आणि उजव्या हाताच्या तळव्यातून आपण ते चैतन्य नाभी चक्राला देतोय. आपण आपल्यातील लक्ष्मी तत्व जागृत व्हावं म्हणून आपण श्री माताजींना हृदयापासून प्रार्थना करतोय. लक्ष्मी तत्व जर जागृत झालं तर आपण आपलं शरीर पूर्णपणे हलकं होतं. पहिली गोष्ट, जसं लक्ष्मीचं आहे. लक्ष्मी आपलं सर्व वजन शोषून घेऊन कमळावरती उभी आहे. नाहीतर एवढं छोटं नाजूक कमळ आहे आणि त्या कमळावरती आपलं वजन पेलवत ती अगदी संतुलनामध्ये उभी आहे. संतुलन हे लक्ष्मी तत्वाचा पहिला गुण आहे. ज्या वेळेला आपल्यामध्ये संतुलन येईल त्यावेळेला म्हटलं पाहिजे की लक्ष्मीचं तत्व हळूहळू आपल्यात जागृत होत आहे. हे लक्ष्मी तत्व सहजयोगामध्ये आल्यानंतरच आपल्याला समजतं आणि नंतरच ते जागृत होत असतं. ज्या ठिकाणी आपण हात ठेवलेला आहे, चैतन्य आपण देतोय, त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. त्या ठिकाणी लक्ष्मीचं तत्व आहे. यामध्ये 10 प्रकारच्या लक्ष्मी आपल्या आत पोटामध्ये आहेत, की त्याला दशलक्ष्मी म्हणतात. या दशलक्ष्म्या जागृत व्हाव्यात म्हणून श्रीमातांना प्रार्थना करायची. ही 10 धर्मगुरु देखील आपल्या पोटामध्येच आहेत. हे 10 धर्म 10 व्हॅलन्सीज आहेत की मनुष्य तोपर्यंत परिपूर्ण होऊ शकत नाही. जसं कार्बन ॲटमला 4 व्हॅलन्सी असतात मूलाधार शक्ती केंद्रात, तसं नाभीमध्ये आपण मानव होण्यासाठी 10 पाकळ्या ज्या आहेत, 10 धर्म आहेत, ते जागृत होणं आवश्यक आहे. मग आपण मानव झालो आणि महामानव होण्यासाठी त्याच्याही वरती जावं लागतं आपल्याला. म्हणून आधी अगोदर मानव होणं आवश्यक आहे अगोदर. म्हणून आपल्यातलं लक्ष्मी तत्व, विष्णूचं तत्व जागृत झालं पाहिजे, धर्म जागृत झाले पाहिजेत. म्हणजे आपल्यामध्ये सुरुवातीला दया हा धर्म जागृत झाला पाहिजे. दया, करुणा, प्रेम हे धर्मातून जागृत होतं आपल्यामध्ये. सहजयोग पसरवताना किंवा सहजयोगाचा प्रसार करत असताना, सहजयोग सांगत असताना आपण हे धर्म जागृत करणं आणि त्या पद्धतीने सहजयोगानं सांगणं इतर साधकांना, हे फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या साधकाची जागृती करतो त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये त्या साधकाविषयी कळकळ असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे, भक्ती असायला पाहिजे. कारण आपण जे चैतन्य निर्माण होणार आहे, ज्या देवता चैतन्य आपल्यातून सोडणार आहेत, ते चैतन्य कधी सोडणार आहे, ज्यावेळी आपल्यातले भाव दाटून येतील,
म्हणून जे धर्म आहे ते धर्म, की दया हा धर्म जोपर्यंत आपल्यात, करुणेचा धर्म जागृत होत नाही तोपर्यंत सहयोग देखील आपण पसरवू शकत नाही योग्य असा. प्रचार प्रसार आपण भरपूर करतो, परंतु करत असताना देखील काही वेळेला आपल्याला त्रास होतो. याचं कारण काय? कारण आपण नुसताच संख्या मोजतोय. आम्ही या साधकाला सहयोग सांगितला, आम्ही हजारो लोकांना सहयोग सांगितला, सांगणं गरजेचं आहे. परंतु हे करत असताना त्या लोकांच्या विषयी जोपर्यंत आपल्यात कळकळ नसेल, प्रेम नसेल, भक्ती नसेल, करुणा नसेल, तर त्यांना सांगून देखील ते सगळं व्यर्थ आहे. कारण हे जोपर्यंत आपल्यातून त्या साधकापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्यातील धर्म जागृत झालेत असं म्हणणं देखील चुकीचं होईल. म्हणून हे धर्म जागृत होणं आवश्यक आहे. दया हा पहिला धर्मगुण आहे आपल्यातला. दया, प्रेम, करुणा, अस्तेय, अपरिग्रह, सत्यवचन, हे चोरी न करणे, प्रामाणिक राहणे, शांत राहणे, हे सगळे धर्म आहेत आपल्या आतमध्ये. आणि ते धर्म जागृत व्हावेत म्हणून आपण श्रीमातेला प्रार्थना करतोय. आणि ही लक्ष्मी तत्वातले गुण आहेत. ही लक्ष्मी तत्व जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण साधक होऊ शकत नाही. श्री माताजी आपल्या परमकृपेत आमच्यातील लक्ष्मी तत्व जागृत करा. आता नाभीमध्ये आपल्याला थंड झाल्याची जाणीव होईल. कारण डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे उजव्या हाताच्या तळव्यातून चैतन्य मध्य नाभीला देतोय आपण. पूर्णपणे नाभी आपली जागृत झाली पाहिजे, लक्ष्मीपती झालं पाहिजे आपण. हे धर्म जागृत झाल्यावर, हे लक्ष्मीचं तत्व जागृत झाल्यावर लक्ष्मीपती होणं आवश्यक आहे. म्हणजे सहयोग झपाट्याने पसरतो. त्यानंतर आपला उजवा हात मध्य हृदयावरती ठेवायचा आहे, जिथं जगदंबेचं स्थान आहे. आता डाव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, उजव्या हाताच्या तळव्यातून चैतन्य आपण मध्य हृदयाला द्यायचे आहेत. दुर्गा मातेचं स्थान आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री दुर्गा माता आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री जगदंबा आहात. कृपा करून आम्हाला निर्भय बनवा, शूरवीर बनवा, धीट बनवा. ही दुर्गा मातेचं स्थान आहे. तर हे स्थान जागृत होण्यासाठी आपण श्री माताजींना आवाहन करतो की श्री माताजी, दुर्गा स्वरूपात आमच्या हृदयामध्ये जागृत व्हा. कारण सहयोगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी हे चक्र आपलं मजबूत असणं फार गरजेचं आहे. धीट असायला पाहिजे आपण. आपण निगेटिव्हिटीला घाबरता उपयोगाचं नाही. जरा देखील आपल्याला त्रास झाला कुठे तर आपण घाबरतो, काय झालं असेल का. आत्ताच्या काळात तर खूप घाबरतो. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जरा देखील काय झालं तर भीती वाटते की बाबा हा कोरोना तर नाही, हा आजार तर झाला नसेल, ही शंका आपल्यामध्ये येते आणि भीती वाटायला लागते आपल्याला. निर्भय नाही आपण. तर सहजयोग्याने कुठल्याही निगेटिव्हिटीला घाबरता उपयोगाचं नाही. त्याला आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. प्रचार प्रसार करताना पण असंच आहे की निर्भयता पाहिजे. आपल्याला आपले विचार सडेतोडपणे मांडता आले पाहिजेत. हे दुर्गा मातेच्या चक्रामुळे शक्य होतं. जोपर्यंत आई जगदंबा आपल्या हृदयामध्ये जागृत होत नाही तोपर्यंत ही निर्भयता येत नाही. म्हणून आपण श्रीमातांना म्हणायचं की श्री माताजी, कृपा करून आमच्यातील दुर्गा मातेचे तत्व जागृत करा. म्हणजे सहयोगी निर्भीडपणे आपल्याला सांगता येईल जगाला. जो सहयोगी वाईट वागत असेल, आणखी काही होत असेल तर त्याला आपण विरोध केला पाहिजे आणि खरा सहयोग त्याच्यामध्ये रुजवता आला पाहिजे. आपण असं म्हणायचं नाही तू चुकलाय, चुकू दे, त्याचं काय व्हायचं होते श्री माताजी बघून घेतील. असं नाहीये. श्री माताजीने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आपल्यामध्ये त्या जागृत आहेत. एखादा साधक चुकत असेल
तर त्याला योग्य रीतीनं समजावून सांगणं हे प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे. आपल्या समजलं पाहिजे समोरची व्यक्ती चुकत आहे सहयोग करत असताना, किंवा चुकीचं वागत आहे, चुकीचं संघटन पद्धतीचं आहे काहीतरी, तर आपण त्यांना खडसावून सांगता आलं पाहिजे. ही दुर्गा मातेच्या चक्रामुळे शक्य आहे. आपण जर घाबरून बसलो तर खरा सहयोग कसा पसरायचा? पसरवता येणार नाही. म्हणून निर्भयता हा गुण दुर्गा मातेच्या ताकदीमुळे आपल्याला मिळतो, की ही शक्ती आहे. ही शक्ती आपल्याला श्री मातांनी दिलेली आहे. आणि जर आपल्याला सहयोग परिपूर्ण समजलेला आहे, व्हायब्रेशन्स आपल्याला समजतायत, तर आपण निर्भय झालंच पाहिजे. घाबरता उपयोगाचं नाही. श्री माताजीने आपल्याला शक्त्या दिलेल्या आहेत, त्या आपण विसरतो. वेळोवेळी विस्मरण होतं आपल्याला. म्हणून तर आपण कायम शस्त्रामध्ये राहायचं आहे. श्री माताजी कृपा करून आम्हाला निर्भय बनवा. या ठिकाणी आपण चैतन्य देतोय. उजव्या हाताच्या तळव्यातून चैतन्य आपण देतोय अनाहत चक्राला. डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ते देतोय. त्यामुळं हृदय चक्र आपलं गार झाल्याचं जाणवलं पाहिजे. तिथे जगदंबेचं स्थान जागृतच झालं पाहिजे. नवरात्र करत असताना उपवास करून काय उपयोग नाही आहे. देवी प्रसन्न होत नाही, उलट नाराजच होणार तुमच्यावर. कारण देवी कधी प्रसन्न होते? ज्यावेळी ती आपल्या आतमध्ये जागृत होते. ज्यावेळी आपण इतर साधकांच्यासाठी कार्य करतो, ते देवीला आवडतं. आणि तिच्यामध्ये हे कार्य, तिच्यामध्ये हे चैतन्य रुजवता आलं पाहिजे, आपल्याला सांगता आलं पाहिजे, सत्य कथन करता आलं पाहिजे. हे ज्याला समजलं त्याच्यामध्ये देवी जागृत होते. ही जगदंबा आहे. ही शिवाजी महाराजांच्या मध्ये, की शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राची स्थापना केली. त्यांनी साक्षात तुळजा भवानी मातेनं त्यांना तलवार दिली. कारण ते योग्य कार्यात होते. मूठभर साधक होते त्यांच्याकडे, मूठभर मावळे म्हणा, परंतु त्यांनी कार्य किती केलं? युक्तीनं कार्य केलं, की सगळ्यांना जी निगेटिव्हिटी त्याला होती त्याला संपवून टाकलं त्याने. म्हणजे जे वाईट होतं त्याला संपवलं त्याने. म्हणून आपलं देखील सहयोग्यांचं कार्य आहे, की हे दुर्गा मातेचं चक्र जागृत झाल्यानंतर सहयोग्यांच्यातील वाईट शक्त्या आपल्याला काढता आल्या पाहिजेत. ही शिवाचं काम आहे. आपलं कार्य आहे, की साधकाला योग्य दिशेला नेणं आपलं कार्य आहे. सडेतोड बोलणं आणि ठणकावून सांगणं योग्य असं सत्यावरती उभे आहोत हे त्याला समजलं पाहिजे, की ही कोणीतरी वेगळी माणसं आहेत, खरोखर यांच्यात शक्ती आहे शिवाजी महाराजांच्या सारखी. ही कळलं पाहिजे. यासाठी हे चक्र जागृत होणं महत्वाचं आहे प्रत्येक साधकांच्यातलं. आणि हे ज्यावेळी जागृत होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं सहजयोग आपला वाऱ्यासारखा पसरेल आणि खरा सहयोग पसरेल. त्याच्यामध्ये जीव येईल, समजेल लोकांना, एक एक लोकांना समजेल की एक एक साधक काय कमालीचे आहेत. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवरती दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आदिशक्तीनं आवाहन करतो. आवाहन करायला देखील आपण ते पात्रतेचं असायला पाहिजे. ती शुद्धता आपल्याकडे असायला पाहिजे. ती पवित्रता पाहिजे. ती सुज्ञता देखील पाहिजे. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं, श्रद्धेनं म्हणायचं. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचं. टाळूतून आपल्याला चैतन्याच्या लहरी जाणवतात का? आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायची.
वर आली पाहिजे. हात खाली घेऊया. शक्तिशाली झालो तर आपण अनेक प्रचंड कार्य पार पाडू शकतो. पण शक्ती नसेल, निशक्त असू, तर आपल्या हातून कुठलेही कार्य घटित होणार नाही. नुसता सहयोग करून उपयोग नाही, तर शक्ती जागृत झाली पाहिजे आणि ती शक्ती कायम शस्त्राच्या वरती आली राहिली पाहिजे. ही जबाबदारी प्रत्येक साधकाची आहे की आपण वरती कसं राहायचं आणि दुसऱ्याला कसं वर ठेवायचं, इकडं आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. असं गुळमुळीत आणि लेचपेच सहयोगी असून काही उपयोगाचं नाही आहे. शिवाजी महाराजांच्या सारखा आपण एक एक साधक झाले पाहिजेत, एक एक मावळे असे घडले पाहिजेत. श्रीमातांची इच्छा आहे तशी. तरच हे कार्य महाराष्ट्रामध्ये घटित होईल आणि महाराष्ट्रातून सर्व जगामध्ये घटित होईल. अशी साधक झाले पाहिजेत. निडर आलं पाहिजे. आपण लीडर न होता निडर होता आलं पाहिजे आपल्याला. निर्भय. लीडर सगळेच होतात, परंतु निर्भय होणं, निडर होणं फार महत्वाचं आहे. सगळं समजलं पाहिजे आपल्याला. सहयोगाचं ज्ञान आलं पाहिजे. आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायचे आणि तिला हळूहळू वरती घ्यायचे आपल्याला. ही शक्ती आहे आणि ही शक्ती सतत जागृत ठेवायला पाहिजे. तिची ज्योत सतत जागृत पाहिजे. ही ज्योत आहे, आत्म्याची ज्योत जागृत पाहिजे. नवरात्रीला आपण 9 दिवस दिवे लावतो आदिशक्तींच्या समोर, परंतु आत्म्याचे दिवे सतत जागृत ठेवायचं काम आपलं स्वतःच आहे. ध्यानाचं तेल आपण रोज घातलं तर खरोखर हा दिवा तेवत राहील आणि तो सर्व जगाला प्रकाश देईल. हे प्रकाशित करायचं काम आहे आपलं. हे फार महत्वाचं कार्य, ही महत्वाची जबाबदारी आदिशक्तीने आपल्यावरती सोपवलेली आहे सर्वांच्यावर. ती आपण योग्य रीतीनं पार पाडली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे आपल्याला. आता आपण देवी कवच म्हणायचं आहे. देवी कवच. देवी कवच म्हणत असताना लक्ष शस्त्राच्या वरतीच ठेवायचं आहे. हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं आहे. आणि जे कवच आपल्या भोवती करतोय आपण, जसं बंधन घेतो ना, तसं कवच आपल्या भोवती म्हणत असताना तयार करायचंय आपल्याला. नुसताच स्तोत्र म्हणायचं नाहीये. तर ते म्हणत असताना आपल्या भोवतानी, शरीराच्या भोवतानी हे कवच तयार करायचं आहे. चैतन्याचं लक्ष द्यायचं आहे. आपल्या भोवतानी हे कवच तयार झालेलं आहे, इकडे लक्ष पाहिजे आपलं. म्हणत असताना अगदी परिपूर्ण देवी कवच आहे हे. श्री माताजींनी आपल्याला बऱ्याच साधकांना वेळोवेळी सांगितले की आपण देवी कवच म्हणावं. पण देवी कवच आपण म्हणतो, पण तरी काही साधकांच्यात फरक पडत नाही. त्यांना असं वाटतं आपण एवढं देवी कवच म्हणतो, उपयोग का होत नाही? कारण श्री माताजींना जे सांगायचं अपेक्षित आहे ते आपल्याला कळलंच नाही. कारण देवी कवच म्हणत असताना जे बंधन आपण घेतो, जे कवच तयार करतो, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे जे बंधन 7 वेळा घेतो, ते जे कवच आहे त्या कवचाकडे लक्ष देत आपण हे कवच म्हणायचं आहे देवी कवच. म्हणजे आपल्या भोवतानी कवच आहे ते मजबूत करायचं आहे, तिकडे लक्ष द्यायचं आहे आणि मग हे देवी कवच म्हणायचं आहे. लक्ष कसं करायचं बघा. शस्त्राच्या वरती पण पाहिजे, हाताच्या बोटांच्या वरती पण पाहिजे आणि आपल्या देहाच्या भोवतानी जे कवच तयार होते तिकडेही लक्ष द्यायचं आहे देवी कवच म्हणत असताना. अथ देव्या कवचम. ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्ठूप छंदः चामुंडा देवता अंगन्यासुक्त मातरो बीजम दग्ध देवता तत्स्वम श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठान्वयेन जपे विनियोगः. ओम नमः चंडिकाये. मार्कंडेय उवाच. ओम यद गुह्यं परमं लोके सर्वरक्षाकरं नृणामं यन्न यस्य चिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह. ब्रह्मोवाच.
अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारकम् देव्यास्तु कवचं पुण्यं तच्छृणुष्व महामुने प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकम् पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिचं सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः उक्तानेतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतोरणे विषमे दुर्गमे चैव भयर्ताः शरणं गतः न तेषां जायते किंचिद शुभं रणसंकटे नापदं तस्य पश्यामि शोक दुःख भयं नहि यैषु भक्त्या स्मृता नूनं तेषां वृद्धिः प्रजायते ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान्नं संशयाः प्रेत संस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्री गज समारूढ़ा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढ़ा कौमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढ़ा सर्वाभरणभूषिता इत्येता मातरः सर्वः सर्वयोगसमन्वितः नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभितः दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलः शङ्खं चक्रं गदां शक्तिं हलं च मुसलायुधं खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च कुन्तायुधं त्रिशूलं च शारङ्गमायुधमुत्तमम् दैत्यानां देहनाशाय भक्तानां भयाय च धारयन्त्यायुधानित्थं देवानां च हिताय वै नमस्तेस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे महाबले महोत्साहे महाभयविनाशिनी त्राहि मा देवी दुष्प्रेक्षे शत्रूणां भयवर्धिनी प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेयामग्निदेवता दक्षिणेवतु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतीचां वारुणी रक्षेद वायव्यां मृगवाहिनी उदींचां पातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेदस्ताद् वैष्णवी तथा एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना जया मे जागृतः पातु विजया पातु पृष्ठतः अजिता वाम पार्श्वे तु दक्षिणे चापरार्जिता शिखा पुद्योतिनी रक्षेदुमा मूर्ध्नि व्यवस्थिता मालाधरी ललाटे च भ्रुवौ रक्षेद यशस्विनी त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके शङ्खिने चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्वासिनी कपोलौ कालिका रक्षेत्कर्णमूले तु शाङ्करी नासिकाया सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका अधरे चामुत्कला जिह्वायां च सरस्वती दन्ताम्न रक्षतु कौमारी कंठदेशे तु चण्डिका घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके कामाक्षी चुबुकं रक्षेद वाचं मे सर्वमङ्गला ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी नीलग्रीवा बहिकण्ठे नलिकां नलकूबरी स्कन्धयो खड्गिनी रक्षेद बाहुमे वज्रधारिणी हस्तयो
योर्दण्डिनी रक्षेदम्बिका चाङ्गुलिषु च नखाञ्चूलेश्वरी रक्षेत् कुक्षौ रक्षेत् कुलेश्वरी स्तनौ रक्षेन्महादेवी मनः शोकविनाशिनी हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी नाभौ च कामिनी रक्षेद गुह्यं गुह्येश्वरी तथा पूतना कामिका मेढ्रम गुदे महिषवाहिनी कट्यां भगवते रक्षे जानुनी विंध्यवासिनी जंघे महाबला रक्षेत सर्वकामप्रदायिनी गुल्फयोर्नार सिंही च पादपृष्ठे तु तैजसी पादांगुलीषु श्री रक्षेत पादाधस्तलवासिनी नखान द्रंष्ट्रा कराली च केशांशैवोर्ध्वकेशिनी रोमकुपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा रक्तमज्जावमासामान्य स्थिमेदांसि पार्वती अंत्राणि कालरात्रिश्च पित्तं च मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशे कफे चूडान्मणिस्तथा ज्वालामुखी नख ज्वालामभेद्या सर्वसन्धिषु शुक्रं ब्रह्माणि मे रक्षेच्छायां छत्रेश्वरी तथा अहंकारं मनोबुद्धिं रक्षेन्मे धर्मधारिणी प्राणापानौ तथा व्यानमुदानं च समानकं वज्रहस्ता च मे रक्षेत् प्राणं कल्याणशोभना रसे रूपे च गंधे च शब्दे स्पर्शे च योगिनी सत्वं रजस्तमश्चैव रक्षेन्नारायणी सदा आयु रक्षतु वाराही धर्मं रक्षतु वैष्णवी यशः कीर्ति च लक्ष्मी च धनं विद्यां च चक्रिणी गोत्रमिन्द्राणि मे रक्षेत् पशून् मे रक्ष चण्डिके पुत्रान् रक्षेन् महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी पंथानं सुपथा रक्षेन् मार्गं क्षेमकरी तथा राजद्वारे महालक्ष्मीर्विजया सर्वता स्थिता रक्षाहीनं तु यत्थानं वर्जितं कवचेन तु तत्सर्वं रक्ष मे देवी जयन्ती पापनाशिनी पदमेकं न गच्छेतु यदिच्छेच्छु भमात्मनः कवचेनावृत्तो नित्यं यत्र यत्रैव गच्छति तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सर्वकामिकाः यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितं परमैश्वर्यमतुलं प्राप्स्यति भूतले पुमान् निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेष्वपराजितः त्रैलोक्ये तु भवेत्पूज्यः कवचेनावृत्ता पुमान् इदं तु देव्या कवचं देवानामपि दुर्लभं यः पठेत् प्रयतो नित्यं त्रिसन्ध्या श्रद्धान्वितः देवी कला भवेत् तस्य त्रैलोक्येष्वपराजितः जीवेद वर्षशतं सागरं मृत्युविवर्जितः नश्यन्ति व्याधयः सर्वे लुता विस्फोटकादयः स्थावरं जंगमं चैव कृत्रिमं चापि यद्विषम् अभिचाराणि सर्वाणि मंत्रयंत्राणि भूतले भूचराः खेचरश्चैव जलचाश्वोपदेशिकाः सहजा कूलजा माला डाकिनी शाकिनी तथा अंतरिक्षचरा घोरा डाकिनीश्च महाबलाः ग्रह भूत पिशाच यक्ष गंधर्व राक्षसाः ब्रह्म राक्षस वेतालाः कुष्मांडा भैरवादयः नश्यन्ति दर्शनात् तस्य कवचे हृदये संस्थिते मानोन्नद्भिर्भवेद राज्ञस्तेजो वृद्धिकरं परं यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले जपेत् सप्तशती चण्डी कृत्वा तु कवचं पुरा यावद्भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम्
तावत् तिष्ठति मेदिन्यां संततिः पुत्र पौत्रिकी देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम् प्राप्नोति पुरुषो नित्यं महामाया प्रसादतः लभते परमं रूपं शिवेन सह मोदते ओम। इति देव्याः कवचं संपूर्णम् साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवै नमो नमः। लक्ष पूर्णपणे आता शस्त्राच्या वरती आकाश तत्वात द्यायचं आहे आपल्याला। आता एवढं सगळं वाचल्यानंतर याचा अर्थ देखील आपल्याला समजला पाहिजे, कारण देवी कवचम ही श्रीमातांनी प्रत्येकाला वाचायला सांगितलेलं होतं। त्याप्रमाणे आपण वाचतो, परंतु त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही। ते आपल्याला समजले की आपलं लक्ष कवचाकडे देऊन आपण हे म्हणायचं आहे। याचा अर्थ काय आहे हे संस्कृत झालं, आता याचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊया। लक्ष पूर्णपणे शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे आणि ध्यानाच्या अवस्थेत जाऊन हे ऐकायचं आहे आपल्याला। ओम चंडिका देवी को नमस्कार है। मार्कंडेय जी कहा, पितामह जो इस संसार में परम गोपनीय तथा मनुष्यों की सब प्रकार से रक्षा करने वाला है और जो अब तक आपने दूसरे किसी के सामने प्रकट नहीं किया हो, ऐसा कोई साधन मुझे बताइए। ब्रह्मा जी बोले, ब्रह्मन, ऐसा साधन तो एक देवी का कवच ही है, जो गोपनीय से भी परम गोपनीय, पवित्र तथा संपूर्ण प्राणियों का उपकार करने वाला है। महामुने, उसे श्रवण करो। देवी को 9 मूर्तियां हैं। देवी की 9 मूर्तियां हैं, जिन्हें नव दुर्गा कहते हैं। उनके पृथक पृथक नाम बतलाए जाते हैं। प्रथम नाम शैलपुत्री है, दूसरी मूर्ति का नाम ब्रह्मचारिणी है, तीसरा स्वरूप चंद्रघंटा का है, नाम से प्रसिद्ध है। चौथी मूर्ति को कुष्मांडा कहते हैं। पांचवी दुर्गा का नाम स्कंद माता है। देवी के छठे रूप को कात्यायनी कहते हैं। सातवां काल रात्रि और 8वां स्वरूप महागौरी के नाम से प्रसिद्ध है। नवी दुर्गा का नाम सिद्धदात्री है। ये सब नाम सर्वज्ञ महात्मा वेद भगवान के द्वारा ही प्रतिपादित हुए हैं। जो मनुष्य अग्नि में जल रहा हो, रणभूमि में शत्रुओं से घिर गया हो, विषम संकट में फंस गया हो तथा इस प्रकार भय से आतुर होकर जो भगवती दुर्गा की शरण में प्राप्त हुए हो, उनका कभी कोई अमंगल नहीं होता। युद्ध के समय संकट में पड़ने पर भी उनके ऊपर कोई विपत्ति नहीं दिखाई देती। उन्हें शोक, दुख और भय की प्राप्ति नहीं होती। जिन्होंने भक्ति पूर्वक देवी का स्मरण किया है, उनका निश्चय ही अभ्युदय होता है। देवीश्वरी, जो तुम्हारा चिंतन करते हैं, उनकी तुम निस्संदेह रक्षा करती हो। चामुंडा देवी प्रेत पर आरूढ़ होती है। वाराही भैंस पर सवारी करती है। ऐन्द्री का वाहन ऐरावत हाथी है। वैष्णवी देवी गरुड़ पर ही आसन जमाती है। माहेश्वरी वृषभ पर आरूढ़ होती है। कौमारी का वाहन मयूर है। भगवान विष्णु की प्रियतमा लक्ष्मी देवी कमल के आसन पर विराजमान है और हाथों में कमल धारण किए हुए है। वृषभ पर आरूढ़ ईश्वरी देवी ने श्वेत रूप धारण कर रखा है। ब्राह्मी देवी हंस पर बैठी हुई है और सब प्रकार के आभूषणों से विभूषित है। इस प्रकार
ये सभी माताएं सब प्रकार की योग शक्तियों से संपन्न है। इनके सिवा और भी बहुत सी देवियां हैं जो अनेक प्रकार के आभूषणों से शोभों से युक्त तथा नाना प्रकार के रत्नों से सुशोभित है। ये संपूर्ण देवियां क्रोध में भरी हुई है और भक्तों की रक्षा के लिए रथ पर बैठी दिखाई देती है। ये शंख चक्र गदा शक्ति हल और मूसल खेटक और तोमर परशु तथा पाश कुंत और त्रिशूल एवं उत्तम शारंग धनुष आदि अस्त्र शस्त्र अपने हाथों में धारण करती है। दैत्यों की शरीर का नाश करना, भक्तों को अभय दान देना और देवताओं का कल्याण करना, यही उनके शस्त्र धारण का उद्देश्य है। कवच आरंभ करने के पहले इस प्रकार प्रार्थना करनी चाहिए। महान रौद्र रूप, अत्यंत घोर पराक्रम, महान बल और महान उत्साह वाली देवी, तुम महान भय का नाश करने वाली हो। तुम्हें नमस्कार है। तुम्हारी ओर देखना भी कठिन है। शत्रुओं का भय बढ़ाने वाली जगदम्बिके, मेरी रक्षा करो। पूर्व दिशा में ऐन्द्री इंद्र शक्ति मेरी रक्षा करे। अग्नि कोण में अग्नि शक्ति, दक्षिण दिशा में वाराही तथा नैऋत्य कोण में खड्गधारिणी मेरी रक्षा करे। पश्चिम दिशा में वारुणी और वायव्य कोण में मृग पर सवारी करने वाली देवी मेरी रक्षा करे। उत्तर दिशा में कौमारी और ईशान कोण में शूलधारिणी देवी रक्षा करे। ब्रह्मणी, तुम ऊपर की ओर से मेरी रक्षा करो और वैष्णवी देवी नीचे की ओर से मेरी रक्षा करे। इसी प्रकार शव को अपना वाहन बनाने वाली चामुंडा देवी दसों दिशाओं में मेरी रक्षा करे। जया आगे से और विजया पीछे की ओर से मेरी रक्षा करे। वाम भाग में अजिता और दक्षिण भाग में अपराजिता रक्षा करे। उद्योतिनी रक्षा की रक्षा करे। उमा मेरे मस्तक पर विराजमान होकर रक्षा करे। ललाट में मालाधारी रक्षा करे और यशस्विनी देवी मेरी बाहों का संरक्षण करे। बाहों के मध्य भाग में त्रिनेत्रा और नथुनों की यमघंटा देवी रक्षा करे। दोनों नेत्रों के मध्य भागों में शंखिनी और कानों में द्वारकासिनी रक्षा करे। कालिका देवी कपोलों की तथा भगवती शांकरी कानों के मूल भाग की रक्षा करे। नासिका में सुगंधा और ऊपर के ओठ में चर्चिका देवी रक्षा करे। नीचे के ओठ में अमृत कला तथा जिह्वा में सरस्वती देवी रक्षा करे। कौमारी दांतों की और चंडिका कंठ प्रदेश की रक्षा करे। चित्र घंटा गले की घंटी की और महामाया तालू में रक्षा करे। कामाक्षी ठोठी की और सर्व मंगला मेरी वाणी की रक्षा करे। भद्रकाली ग्रीवा में और धनुर्धरी पृष्ठवंश मेरुदंड में रक्षा करे। कंठ के बाहरी भाग में नीलग्रीवा और कंठ की नील में नलकुंवरी रक्षा करे। दोनों कंधों में खड़गिनी और मेरी दोनों भुजाओं की वज्राधारिणी रक्षा करे। दोनों हाथों में दंडिनी और अंगुलियों में अंबिका रक्षा करे। शूलेश्वरी नाखों की रक्षा करे। कुलेश्वरी कुक्षी पेट में रहकर रक्षा करे। महादेवी दोनों स्तनों की और शोक विनाशिनी देवी मन की रक्षा करे। ललिता देवी हृदय में और शूलधारिणी उदर में रहकर रक्षा करे। नाभि में कामिनी और गुह्य भाग की गुहेश्वरी रक्षा करे। पूतना और कामिका लिंग की और महिषवाहिनी गुद की रक्षा करे। भगवती कटी भाग में और विंध्यवासिनी घुटनों की रक्षा करे। संपूर्ण कामनाओं को देने वाली महाबला देवी दोनों पिंडलियों की रक्षा करे। नारसिंही दोनों घुटियों की और तेजसी देवी दोनों चरणों की पृष्ठभाग की रक्षा करे।
श्री देवी पैरों की उंगलियों में और तलवासिनी पैरों के तालुओं में रहकर रक्षा करे। अपनी दाढ़ों की कारण भयंकर दिखाई देने वाली दृष्टा कराली देवी नखों की और ऊर्ध्व केशिनी देवी केशों की रक्षा करे। रोमावालियों के छिद्रों में कौबेरी और त्वचा की वागीश्वरी देवी रक्षा करे। पार्वती देवी रक्त, मज्जा, वसा, मांस, हड्डी और मेद की रक्षा करे। आंतों की काल रात्रि और पित्त की मुकुटेश्वरी रक्षा करे। मूलाधार आदि कमल कोशों में पद्मावती देवी और कफ में चूड़ामणि देवी स्थित होकर रक्षा करे। नख के तेज की ज्वालामुखी रक्षा करे। जिसका किसी भी अस्त्र से भेदन नहीं हो सकता, वह अभेद्या देवी शरीर की समस्त संधियों में रहकर रक्षा करे। ब्रह्माणी आप मेरे वीर की रक्षा करे। छत्रेश्वरी छाया की तथा धर्मधारिणी देवी मेरे अहंकार, मन और बुद्धि की रक्षा करे। हाथ में वज्र धारण करने वाली वज्रहस्ता देवी मेरे प्राण, अपान, व्यान, उदान और समान वायु की रक्षा करे। कल्याण में शोभित होने वाली भगवती कल्याण शोभना मेरे प्राण की रक्षा करे। रस, रूप, गंध, शब्द और स्पर्श इन विषयों का अनुभव करते समय योगिनी देवी रक्षा करे तथा सत्वगुण, रजोगुण और तमोगुण की रक्षा सदा नारायणी देवी करे। वाराही आयुक्ति रक्षा करे। वैष्णवी धर्म की रक्षा करे तथा चक्रिणी चक्र धारण करने वाली देवी यश, कीर्ति, लक्ष्मी, धन तथा विद्या की रक्षा करे। इंद्राणी आप मेरे गोत्र की रक्षा करे। चंडिके तुम मेरे पशुओं की रक्षा करो। महालक्ष्मी पुत्रों की रक्षा करे और भैरवी पत्नी की रक्षा करे। मेरे पथ की सुपथा तथा मार्ग की क्षेम करी रक्षा करे। राजा के दरबार में महालक्ष्मी रक्षा करे तथा सब और व्याप्त रहने वाली विजया देवी संपूर्ण भयों से मेरी रक्षा करे। देवी जो स्थान कवच में नहीं कहा गया है, अतएव रक्षा से रहित है, वह सब तुम्हारे द्वारा रक्षित हो, क्योंकि तुम विजयशालिनी और पाप विनाशिनी हो। यदि आपके शरीर का भला चाहे तो मनुष्य बिना कवच के कहीं एक पग भी न जाए। कवच का पाठ करके ही यात्रा करे। कवच के द्वारा सब ओर से सुरक्षित मनुष्य जहां जहां भी जाता है, वहां वहां उसे धन लाभ होता है तथा संपूर्ण कामनाओं की सिद्धि करने वाली विजय की प्राप्ति होती है। वह जिस जिस अभिष्ट वस्तु का चिंतन करता है, उसको निश्चय ही प्राप्त कर लेता है। वह पुरुष इस पृथ्वी पर तुलना रहित महान ऐश्वर्य का भागी होता है। कवच से सुरक्षित मनुष्य निर्भय हो जाता है। युद्ध में उसको पराजय नहीं होती तथा वह तीनों लोकों में पूजनीय होता है। देवी का यह कवच देवताओं के लिए भी दुर्लभ है। जो प्रतिदिन नियम पूर्वक तीनों संध्याओं को समय श्रद्धा के साथ इसका पाठ करता है, उसे देवी कला प्राप्त होती है तथा वह तीनों लोकों में कभी भी पराजित नहीं होता। इतना ही नहीं, वह अपमृत्यु से रहित हो 100 से भी अधिक वर्षों तक जीवित रहता है। मकरी, चेचक और कोढ़ आदि उसकी संपूर्ण व्याधियां नष्ट हो जाती है। कनेर, भाग, अफीम, धतुरे आदि का स्थावर विष, सांप और बिच्छू आदि के काटने से चढ़ा हुआ जखम, विष तथा अहिफेन और तेल के संयोग आदि से बनने वाला कृत्रिम विष, ये सभी प्रकार के विष दूर हो जाते हैं। उनका कोई असर नहीं होता। इस पृथ्वी पर मारण, मोहन आदि जितने अभिचारिक प्रयोग होते हैं तथा इस प्रकार के जितने तंत्र, मंत्र, यंत्र होते हैं, वे सब इस कवच को हृदय में धारण कर लेने पर उस मनुष्य को देखते ही नष्ट हो जाते हैं। ये ही नहीं, पृथ्वी पर विचरने वाले ग्राम देवता
आकाशचारी देव विशेष, जल के संबंध से प्रकट होने वाले गण, उपदेश मात्र से सिद्ध होने वाले निम्न कोटि के देवता, अपने जन्म के साथ प्रकट होने वाले देवता, कुल देवता, माला, कंठमाला आदि, डाकिनी, शाकिनी, अंतरिक्ष में विचरने वाली अत्यंत बलवती भयानक डाकिनिया, ग्रह, भूत, पिशाच, यक्ष, गंधर्व, राक्षस, ब्रह्म राक्षस, वेताल, कुष्मांड और भैरव आदि अनिष्टकारक देवता भी हृदय में कवच धारण किए रहने पर उस मनुष्य को देखते ही भाग जाते हैं। कवचधारी पुरुष को राजा से सम्मान वृद्धि प्राप्त होती है। यह कवच मनुष्य के तेज की वृद्धि करने वाला है और उत्तम है। कवच का पाठ करने वाला पुरुष अपनी कीर्ति से विभूषित भूतल अपने सुयश के साथ साथ वृद्धि को प्राप्त होता है। जो पहले कवच का पाठ करके उसके बाद सप्तशती चंडी का पाठ करता है, उसकी जब तक वन पर्वत और काननों सहित यह पृथ्वी टिकी रहती है, तब तक यहाँ पुत्र पौत्र आदि संतान परंपरा बनी रहती है। फिर देह का अंत होने पर वह पुरुष भगवती महामाया के प्रसाद से उस नित्य परम पद को प्राप्त होता है, जो देवताओं के लिए भी दुर्लभ है। वह सुंदर दिव्य रूप धारण करता है और कल्याणमय शिव के साथ आनंद का भागी होता है। जय श्री माता जी। एक मिनिट भर फक्त शस्त्रार्थ वर राहायचंय. देवी कवच किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. नुसता ते संस्कृत मध्ये न म्हणता त्याचा अर्थही आपल्या लक्षात आला तर खऱ्या अर्थानं कवच आपल्याला प्राप्त होईल. आता हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमातांच्याकडे बघायचे आपल्याला. लक्ष हाताच्या बोटांच्या वर आणि शस्त्राच्या वरती. जे कवच आपण घेतले ते आठवायचं, त्याचं चिंतन करायचं. ते कवच कायम धारण करायचं आपल्याला. बंधन म्हणजे हे कवचच आहे. श्रीमातांनी किती सोपं केलंय. परंतु आपण नुसता कर्मकांड करतो. ते चैतन्य रूपी कवच किती महत्वाचं आहे हे आपल्या आज लक्षात आलं असेल. आदिशक्तीने सहज आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत, पण त्याची किंमत आपल्याला समजली नाही. हे समजणं आवश्यक आहे. म्हणजे श्री माताजी काय काय शक्त्या प्रदान करतात आपल्याला आणि आपण किती त्याचे घेण्यास पात्र आहोत हे आपणच ठरवायचं. ती पात्रता मिळवण्याचा आपण प्रयत्न करायचा. तर आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत आपण बंधन घेऊया. लक्ष चैतन्याकडे ठेवून त्याची गुंफण करत एक गाठ मारायची चैतन्याची. दुसऱ्या वेळेला देखील चैतन्याची गुंफण करत 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 वरती जायचंय. 2 गाठी चैतन्याच्या. तिसऱ्या वेळेला गुंफण करत 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 वरती 3 गाठी चैतन्याच्या. 2 3 शिस्तीत करायचं. कवच घेताना आता आपल्या लक्षात आलं, देवी कवच, शिव कवच, दुर्गा कवच किती महत्वाचं आहे. डोक्यावरून हात, लक्ष चैतन्याकडे. कवच मजबूत झालं पाहिजे आता इथनं पुढे.
देवी कवच म्हणत लक्ष कवचाकडे ठेवलात तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. आता श्रीमातांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कुठलाही गंभीर आजार देखील आपण त्यावेळेला म्हटलं आणि बंधन घातलं तर ते पूर्ण आजारातून मुक्त झाला पाहिजे तो. अशा पद्धतीने हे कवच आहे. हे फलद्रूप करून घेता आलं पाहिजे आपल्याला. हे वापरता आलं पाहिजे योग्य ठिकाणी. उद्या आपण दिवसभर सहस्त्रार चक्राच्या वरतीच राहायचंय आणि लक्ष नाभी, हृदय आणि सहस्त्रारच्या वरती लक्ष केंद्रित करून ध्यान करायचं आपल्याला उद्या दिवसभर. जय श्री माताजी.